राज्यामध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली। काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांनी त्यांच्यामध्ये असलेले मतभेद जाहीरपणे व्यक्त केले नसते तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश आलं असतं, असं मत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। जिल्हा परिषद निकालानंतर नगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये नामदार विखे पाटील बोलत होते। कसं आहे, काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत भांडणाशी काही नाही आहे। मुंबईमध्ये काही नेत्यांच्यामध्ये मतभेद होते, ते बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सगळ्यांनी मिळून जर खरं प्रयत्न केले असते, जाहीरपणे मतप्रदर्शन करण्यापेक्षा जाहीरपणे मतभेद आपले आहेत असं दाखवण्यापेक्षा मला वाटतं तरी काँग्रेसला चांगलं यश मिळालं असतं। पण ती आता वेळ निघून गेलेली आहे। राज्यामध्ये तर मला असं वाटतं की जी काँग्रेसची पिछाड झाली त्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, मला वाटतं पुन्हा आम्ही एकत्र बसून मला वाटतं राज्य पातळीवर प्रत्येक विभागावर किंवा जिल्हानीय त्या पराभवाची कारणमीमांसा करत आणखीन आपल्याला काय सुधारणा करता येईल त्या संदर्भात आपल्याला मला वाटतं आम्हाला बसून विचार करावा लागेल, कारण भविष्यातलं आव्हान हे फार मोठं राहणार आहे। दरम्यान अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, मात्र बहुमत मिळालं नाही, याचं खापर विखे पाटील यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर फोडलं। थोरात यांनी अपक्ष उमेदवार उभे करण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा प्रचार केला असता तर काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असत्या। थोरात हे राज्यमंत्री असताना त्यांच्या तालुक्यापुरते मर्यादित होते आणि मंत्री नसताना देखील ते तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले। हे दुर्दैव असून त्यांनी तालुक्यातून बाहेर पडावं असं सांगत खोचक टीका विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। असं की मला माहीत नाही की काय परिणाम होतोय, परंतु नगरपालिका निवडणुका झाल्या त्यावेळीसुद्धा ते स्वतः तालुक्याकडून बाहेर गेले नाही। आम्ही बराच प्रयत्न केला की या तालुक्यात जा, त्या तालुक्यात जा, पक्षाचा प्रचार करा, पण खरं म्हणजे मला वाटतं त्यावेळीसुद्धा त्यांच्यावर काही बंधनं होती, कारण त्यांचे मेवणे पदवीधर मतदारसंघात उभे राहणार असल्यामुळे त्याला सगळ्यांची मतं पाहिजे होती। पण त्यापेक्षा आता ह्या जिल्हा परिषदेला सुद्धा काँग्रेसच्याच विरोधात अपक्ष माणसं उभी करायची स्वतःच तालुक्यामध्ये, हे त्यांनी जर टाळलं असतं आणि तालुक्याच्या बाहेर जाऊन आणखीन जिल्ह्यात थोडा काँग्रेसचा प्रचार करण्यामध्ये जर त्यांनी प्रचारासाठी जर वेळ दिला असता तर काँग्रेसची काही जागा निश्चितपणे वाढल्या असत्या। परंतु दुर्दैवानं मला वाटतं त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र ते राज्याचे मंत्री होते त्यावेळी तालुक्यापुरतंच ठेवलं होतं, आणि आता मंत्री नाही तरी तालुक्यापुरतंच कार्यक्षेत्र त्यांचं दिसतंय मला, तालुक्याच्या बाहेर यायला तयार नाही। खरं म्हणजे माझी अपेक्षा आहे त्यांनी जिल्ह्यात फिरावं, जिल्ह्यात काँग्रेसचं बळ वाढावं, तालुक्यात राहून तालुक्यातच राहून काँग्रेसच्या विरोधात माणसं उभे करण्यापेक्षा काँग्रेसची ताकद कशी वाढेल यासाठी त्यांचा प्रयत्न त्यांनी अधिक केले असते तर आणखी चांगलं यश मिळालं असतं। दरम्यान शिवसेना आणि भाजपाला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीकेचं लक्ष केलं। शिवसेना आणि भाजपा हे सत्तेमध्ये असूनही निवडणुकीमध्ये मात्र पैशांचा प्रभाव पाडत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली। एवढंच नाही तर शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये झालेले भांडण हे जनतेसाठी मनोरंजन असून त्याच्यातच त्यांना यश आल्याची खोचक टीका विखे पाटील यांनी केली। असे दोन भाग आहेत। एक तर निश्चितच या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या दोन्ही पक्षाला या निवडणुकीत मिळालेलं जे यश आहे हे काही काँग्रेस पक्षाकडे कमी पडला म्हणून मी काही त्यांना ते काही यश ते मानायला मी तयार नाही आहे। शेवटी सत्तेत असणारे दोन पक्ष आहेत, त्यांनी जो एक या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो प्रचंड सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणं, पैशाचा वापर करणं किंवा माध्यमांचा जाहिरातीमधून माध्यमांचा वापर करणं, मला असं वाटतं की प्रचंड एवढं बजेट मी एखाद्या राजकीय पक्षात कधी पाहिलं नव्हतं। परंतु निवडणुकीमध्ये पैशाचा प्रभाव जास्त मला जाणवला, तो नगरपालिकेच्या वेळी जाणवला, आता महानगरपालिका आणि विशेष करून महानगरपालिकेत मला जास्त आणि जिल्हा परिषदेत तो जाणवला। विषय एवढे गंभीर होते राज्यासमोर, म्हणजे नोटाबंदीपासून तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव निच्चंगी पातळीवर आहेत। विरोधी पक्ष म्हणून आम्ही पुष्कळ प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला, पण एक मान्य केलं पाहिजे आपण की ज्यावेळी दोन सत्तेतले पक्ष भांडतात, एकामेकाची अवकात काढण्यापर्यंत भांडतात, त्यावेळी लोकांना ते मनोरंजन वाटतं एक प्रकारचं, आणि हेच मनोरंजन करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेला यश मिळालं। आणि त्याचं खरे मूळ विषयापासून लोकांना बाजूला नेणं, त्यांचा बुद्धिभेद करणं, त्यांना मिळालं यश त्याच्यातलं आहे। त्यामुळं विरोधी पक्ष किती प्रयत्न करत असला तरी दोन सत्तेतल्या पक्षाच्या भांडणामुळं विरोधी पक्षाला स्पेस कमीच मिळते, कारण लोकांना दोन सत्तेतल्या पक्षाच्या भांडणामध्ये अधिक रस असतो, हे खरं त्याचं वास्तव आहे। तसेच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळालेल्या अपयशामुळे पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली। मात्र पंकजा मुंडे यांनी
राजकारणामध्ये नवीन असून त्यांना गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी घाईने निर्णय न घेता विचार करून संयम ठेवावा असा सल्ला देखील नामदार विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना दिला. खरं पंकजाताईंचा राजीनामा त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे, पण तरी मला असं वाटतं की शेवटी त्या नवीनच आहेत राजकारणात. एक मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा. इतक्या घाईगर्दीनं, खरं मी तर भाष्य करणं चुकीचं आहे का, तो वेगळा पक्ष त्यांचा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे तो. पण मला वाटतं की त्यांनी या सगळ्या गोष्टीचं समय या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला वाटतं आणखीन संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे.